नमस्कार मंडळी. तर आज आपण आलो आहोत टेन पेंट आयलेट या रिसॉर्टला भेट देण्याकरता. तर आपण जाणून घेणार आहोत त्या रिसॉर्टमध्ये काय काय अम्युनिटीज आहेत किंवा मग पर पर्सन काय रेट आहे हे सगळं आपण या रिसॉर्टचे मालक योगेश मसने यांच्याकडून जाणून घेणार. तर चला आपण भेटूया योगेश मसने यांना. नमस्कार मंडळी. तर आज आपण आलो आहोत टेन पेंट फार्म हाऊस वरती. तर आपण आज योगेश मसने यांच्याकडून जाणून घेणार आहोत या फार्म हाऊस बद्दल सर्व माहिती. योगेश, प्रथमतः तुझं आमच्या चॅनल मध्ये सहर्ष असं स्वागत आहे. योगेश, आमच्या व्ह्युअर्सला जाणून घ्यायचं आहे की आपण जो फार्म हाऊस डेव्हलप केला आहे तिथे अम्युनिटीज म्हणून आपण काय काय देतोय. अम्युनिटीज जर तुम्ही म्हटलं तर पहिल्यांदा तर लोकांना कॅम्पिंग काय आहे ते माहिती पडलं पाहिजे. लोक फार्म हाऊसला जातात पण कॅम्पिंग आणि फार्म हाऊस मध्ये खूप डिफरंट आहे. बरोबर. कॅम्पिंग काय आहे? कॅम्पिंग एक म्हणजे जे ऍडव्हेंचर टुरिस्ट असतात त्यांच्यासाठी मुख्य कॅम्पिंग आहे. तर कॅम्पिंगचं महत्व म्हणजे जर तुम्ही आता बघा, प्रत्येकाला असं वाटतं का दूर नदीकड्यावर किंवा डोंगराळ भागात किंवा अशा ठिकाणी तुमच्या मनामध्ये एक भीती असते का अरे तिकडे जंगलात गेल्यावरती तिथे टेंट लावून काय होईल, तिथे काय जंगली प्राणी येतील का, सरपडणारे प्राणी येतील का, भूत असतील का. या सर्वांपासून जर तुम्हाला जर भीती तुमची घालवायची असेल ना तर तुम्ही कॅम्पिंग केली पाहिजे. हा फरक आहे फार्म हाऊस आणि कॅम्पिंग मध्ये. तर योगेश, आपला जो आता हा जो कॅम्पिंगचा जो तुझा फार्म हाऊस आहे याच्यावर किती लोकांची कॅपॅसिटीचा आपण घेऊ शकतो. जेव्हा मी सुरू केलेलं ना फक्त माझ्याकडे 10 टेंट होते, पण आज माझ्याकडे कॅपॅसिटी आहे तर मी कर्जत मध्ये मी सांगतो 341. गेल्या वर्षी मी 341 पर्सन भरलेले. तर कर्जत मध्ये अजूनपर्यंत 341 अजूनपर्यंत कोणाचा आकडा नाही. माझा पहिला आकडा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर यायचं झालं तर इथे आपल्याला पर्सनली कपल साठी पण आपल्याला टेंट आहेत आणि जर फ्रेंड्स आले तर यांच्याकरता कसं काय मग तुम्ही करताय. बघा, कपल साठी पण वेगळा सेक्शन असतो, फ्रेंड साठी पण वेगळा सेक्शन असतो. टेंट मध्ये असं लोकांना काय वाटतं मोस्टली टेंट मध्ये काय कम्फर्टेबल असेल का नाही. तर टेंट माझ्याकडे जे टेंट आहे ते पूर्ण कम्फर्टेबल टेंट आहेत. म्हणजे प्रत्येकाची प्रायव्हसीची आम्ही काळजी घेतो मुख्य तर. आणि माझ्याकडे मोस्टली जास्त लेडीज ग्रुप भरपूर असतात. तर तुम्ही लेडीजला विचारून बघा त्यांच्याकडे का म्हणजे काय प्रॉब्लेम आलेत का त्यांना. अजूनपर्यंत माझ्याकडे नाही आलेले आहेत, भविष्यात काय होईल सांगू शकत नाही. आणि जर तुम्ही कॅम्पिंग करायचे असेल तर चालू करण्याचा मुख्य उद्देश होता की शेलू स्टेशन पासून फक्त 2 किलोमीटरच्या डिस्टन्स वरती आणि तुम्ही फक्त 100 रुपयामध्ये मुंबई पासून इथे येऊ शकता. तर मुंबई पुण्यावरून यायचं झालं तर आपल्याला जर एखादा कस्टमर बाय कारने येत असेल तर त्याच्याकरता कसं काय. बाय कारने आलं तर मुंबईमधनं तर आता खूप सोपं झालंय, कारण आता जर तुम्ही अटल सेतूवरून आले तर तुम्ही 2 तासामध्ये इथे पोहोचू शकता. सहज शक्य आहे. लोकेशनवरती तुम्ही टाकलं तर तुम्हाला सहज येता येतं. तर आपल्या ह्या फार्म हाऊस ऑनलाईन म्हणजे गुगल वरती हे आहे का. हा, लोकेशन आहे. लोकेशन आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर मुंबईवरून यायचं झालं तर अगदी 2 तासाच्या अंतरावर एकदम असं निसर्गाच्या सानिध्यात आणि उल्हास नदीच्या नदी किनारी मेन म्हणजे आणि अम्युनिटीजचं सांगायचं राहिलं तर अम्युनिटीज कर्जत मध्ये जे मी अम्युनिटीज देतो ना, तर बघा माझ्याकडे बोटिंग कायाकिंग नदी अख्खी कायाकिंग चालते, त्यानंतर झिप लाईन आहे, त्यानंतर लॅडर क्लाइम्बिंग आहे, झॉर्बिंग बॉल आहे, त्याच्यानंतर आता नवीन एक ऍक्टिव्हिटी आली आहे फुटबॉल म्हणून. तर फुटबॉल इतका छान गेम आहे ना, तो खेळायला म्हणजे ज्याला माहिती आहे ना ते खेळतात, त्याच्यामध्ये खूप आनंद येतो लोकांना खेळायला. जसं टेबल टेनिस आहे. कमीत कमी 10 ते 12 ऍक्टिव्हिटी माझ्याकडे आहेत. मोस्टली लोकांना कॅम्प फायर पाहिजे असते तर मी एक नाही जवळजवळ 10 ते 12 कॅम्प फायर लावून देतो लोकांना. योगेश, तर इथे यायचं झालं तर आपण पर पर्सन काय चार्ज करतोय. पर पर्सन तर तुम्ही इतर दिवस जर आले तर मी 1600 रुपये चार्ज करतो, पण 30% रेट तो 2500 रुपये माझ्याकडे. ओके. 1600 रुपयामध्ये तू त्यांना काय काय देतोस म्हणजे जेवण नाश्ता कसं. तुम्ही आल्यानंतर वेलकम ड्रिंक्स मिळते, त्याच्यानंतर तुम्हाला इव्हिनिंग स्नॅक्स मिळतो, ऍक्टिव्हिटी चालू असतात. 7 वाजता तुम्हाला स्टार्टर मिळतो, 10 ला जेवण असतं आणि सकाळी नाश्ता असतो. त्यामध्ये तुम्हाला डीजे असतो आणि जर इव्हेंट असेल म्हणजे क्राऊड जर 100च्या पुढे असेल तर मग बँडची पण आपल्याकडे सोय असते. योगेश, अजून एक विचारायचं झालं, जागा खूप मोठी आहे. जर एखाद्याला जर इथे इव्हेंट ठेवायचा असेल म्हणजे एक छोटस कोणाचं लग्नाचा कार्यक्रम असेल किंवा साखरपुडा असेल किंवा मग बर्थडे पार्टी असेल तर याकरता तुम्ही कसं इथे चार्जेस करता किंवा मग कसं तुम्ही. फक्त मी 20,000 रुपये चार्जेस करतो याचं. आणि बाकी जे इव्हेंट आहे ते गणेश राणे
कारण सुरुवातीपासून गणेश राणे तिथे सर्व इव्हेंट करतो, त्यामुळे तो त्याचा सर्व जो सेटअप आहे तो गणेश राणेचा असतो. ओके. तर एखाद्याला जर कार्यक्रम करायचा असेल तर नक्कीच तुझ्याशी संपर्क साधला तरी तू त्यांना करून हा, देऊ शकतो. आरामात आपण करून देतो. तर मित्रांनो, कोणाला जर लग्नाचा कार्यक्रम असेल किंवा मग साखरपुडा असेल किंवा मग बर्थडेची पार्टी असेल तर तुम्ही अगदी सहजरित्या इथे येऊन एकदम कमी खर्चामध्ये आणि एकदम निसर्गाच्या सानिध्यात करू शकता. योगेश, अजून एक बोलायचं झालं तर तुम्ही जे आता जे बनवलंयस नदीच्या किनारी, याच्या मागे बनवण्याचं कारण काय? बघा, पहिला हा महत्वाचा प्रश्न आहे. तर बघा, अनेक लोक फार्म हाऊस टाकतात, कॅम्पिंग टाकतात. माझा महत्वाचा उद्देश होता का आपल्या गावाचा जो रेव्हेन्यू आहे, म्हणजे आता बघा मी 341 लोक इथं आणली, 341 लोकांनी जर 1000 रुपये पण माझ्या गावासाठी खर्च केला ना, तर तुम्ही टॅली करा, त्याला मल्टिपल करा, त्याचा किती आकडा होईल ना. आणि तो जो आहे ना, तो स्थानिक लोकांना तो रोजगार मिळणार आहे, मला नाही मिळणार आहे. जेव्हा ते येतात ना, तर मी मोस्टली गुगल मॅप आता मी बंद केलाय, जाणून बुजून बंद केलाय का लोकांनी बाय ट्रेन यायला पाहिजे. बाय ट्रेन आले तर ते मार्केटमध्ये उतरतात, रिक्षावाल्यांचा धंदा होतो. तुम्ही तिथल्या लोकांना विचारलं ना, चिकन पासून किराणा पासून तर जेवढे लोक आहेत ना, त्यांना कमीत कमी मी सांगतो ना, अंदाजे माझा 1.5 ते 2 लाखाचा तो एका दिवसामध्ये ते बिझनेस देऊन जातात. म्हणजे मुख्य उद्देश असाच आहे का गावाचा जो रेव्हेन्यू आहे तो आपला वाढायला पाहिजे. योगेश, आता जवळच 30+ आलेली आहे, तर याकरता आपल्याला जर आपल्या व्हिडिओज बघून जर कोणी आले तर त्याकरता काही कन्सेशन मिळेल का? हो, कन्सेशन देतो ना. जे माझ्या थ्रू येतात ना त्यांच्यासाठी निश्चित कन्सेशन असतो. आता सध्या आपल्याकडे किती अवेलेबल आहेत, म्हणजे जर यायची झाली तर? आतापर्यंत माझे 100 बुकिंग झालेत. ओके. अजून माझ्याकडे आता कॅपॅसिटी टेंट जितके येतील तेवढी कॅपॅसिटी आहे आपल्याकडे. म्हणजे आपल्याकडे आता सध्या तरी 341 टेंट हा, आहेत. म्हणजे गेल्या वर्षी तर मी रेकॉर्ड आहे माझा 341 मी लावलेला. आता माझ्याकडे आहे माझे, म्हणजे ते मुख्य म्हणजे 100 लोक सांभाळलं आणि 300 लोक सांभाळणं खूप फरक आहे. तर आता म्हणजे कॉन्फिडन्स तर आला की 341 सांभाळले, आता 500 पण मी घेऊ शकतो. ओके. तर यायचं झालं मित्रांनो, तर बघा अजूनही आपल्याकडे 150 लोकांची बुकिंग घेण्याची कॅपॅसिटी आहे. म्हणजे टेंट अजून 150 अवेलेबल आहेत. तर अजूनही 30+ 6 दिवस बाकी आहेत. योगेश, अजून एक आपल्या इथे आहेत, नदीच्या किनारे आहे, परंतु काही कस्टमरला स्विमिंग पूल लागतंय. तर आपल्याकडे स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूल आहे. आपण त्या स्विमिंग पूलचंही आपल्याला तुम्हाला ते व्हिडिओ दाखवू. योगेश, आम्हाला जरा परिसर फिरून दाखवलं तर बरं होईल. ठीक आहे, त्याला बंद करे. 1 नंबर टेंट लागतात ते. त्या टेंटला ना आम्हाला 10,000 रुपये द्यायला कबूल झालं. कपल नदीला बोललो, रिस्क कोण घेईल, पडला बिडला यांच्यासाठी माणसं लावायला लागतील. दारू बिरू पिली ना पडली. आता जे तुम्ही नदीमध्ये जे बनवलंय याच्यासाठी तर खूप मागणी असेल. याचा पर्पस म्हणजे याचा उद्देश काय हे बनवण्यामागे? आता मोस्टली कॅम्पिंगचा हायलाइट म्हणजे हाच तो हायलाइट आहे. या हायलाइटला लोक 3,000 रुपये द्यायला तयार आहेत, पण अजूनपर्यंत मी विकला नाही त्याला. त्याचा रेट मला जास्तीत जास्त रेट पाहिजे इथे, कारण हाच एक महत्वाचं आकर्षण आहे लोकांसाठी. नदीच्या मधोमध राहण्याचा त्यांना आनंद घेता येईल. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अगदी चारी बाजूनी नदीचं स्वरूप आहे आणि मध्येच एक त्याने हे बनवलंय. साईल दाखव जरा नदी. योगेश, अजून एक तुला प्रश्न विचारत होता. आता कर्जत तालुका म्हटलं तर एक पर्यटकांचा एक केंद्रबिंदू झालाय. बरीचशी जी नवीन मंडळी आहे, नवीन जी लोक आहेत, ते फार्म हाऊस डेव्हलप करतायत आणि मग ते चालू करण्याचा प्रयत्न करतात. मग कधी कधी ते इन्कम पेक्षा जास्त खर्च करून बसतायत आणि मग ते पस्तावा होतो त्यांना. तर तुम्ही त्यांच्यासाठी काय सांगशील? त्यांच्यासाठी काय सांगणार, तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला या क्षेत्र काय आहे ते तुम्ही जाणून घेतलं पाहिजे, आणि आपण किती म्हणजे पैसे त्यात टाकले पाहिजेत आणि आपल्याला किती रेव्हेन्यू मिळेल त्यातनं, ते तुम्हाला पहिले त्यातलं नॉलेज असलं पाहिजे. फक्त दुसरा करतो म्हणून करायचा आणि आपल्याकडे पैसा आहे म्हणून टाकायचा, फार्म हाऊस खोलायचा. मग यातनं लोकांना असं वाटतं की भरपूर इन्कम असेल, तर तसं नाही. याला भरपूर टाइम लागणार आहे. 10 ते 12 वर्षाचा टाइम तुम्हाला सरासरी द्यायला लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला त्याची इन्कम आहे. तुम्ही मला आज मी धंदा टाकला आणि उद्याच तुम्हाला इन्कम पाहिजे तर होणार नाही ते. नक्कीच. योगेश, तुला या क्षेत्रात किती वर्षाचा अनुभव आहे? मी आता हॉटेल मॅनेजमेंट मी केलेला. त्याच्यानंतर माझ्या घरवाल्यांनी, तुम्हाला सांगतो, मी जेव्हा रेल्वेचा कॉल आला त्यानंतर रेल्वेचा कॉल दिला, घरवाल्यांनी सांगितलं तू रेल्वे नोकरीला लाग, त्या सगळं सोडून दे आणि लग्न कर. आता घरवाल्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी नोकरीला लागलो, लग्नही केला. पण आता त्यानं झालं, तर तुमच्या मनाप्रमाणे मी केला, तर बाकीच्या गोष्टी आहेत ते मला करायच्या होत्या.
त्याच्यामुळे माझ्याकडे जेवढी इन्कम होती तेवढी मी इथे लावली. जमापुंजी माझ्या आयुष्याची अख्खी इथे लावलेली आहे मी. पण जरी मी लॉस झालो असलो तरी मला याचा आनंद आहे. मी केलं, काहीतरी करून दाखवलं. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल आता योगेशने आपल्याला सर्वच माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला यायचं झालं तर खरोखरच कर्जत तालुक्यामध्ये मी भरपूर असे फार्म हाऊस बघितले, भरपूर असे, परंतु असं कॅम्प सेट कुठेही बघितलं नाही जे की एकदम नदी किनारी आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला इथे सिक्युरिटी म्हणून इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाहीये. इथल्या तुम्हाला कुठला गावाळ्याचा त्रास नाहीये, कोण मुलांचा त्रास नाही, इव्हन इथे कुठले जंगली प्राणी नाही आहेत. त्यामुळे तुम्ही इथे येऊन आपला आनंद साजरा करू शकता. तर चल योगेश, आपल्याला जरा आपण जरा तुमचे टेंट बांधलेत, त्याचे टेंट दाखवूया. इकडे खराब झाला तर टेंट रे, पुन्हा राहून राहून तडकतात ते. तुझ्याकडे शॉर्ट व्हिडिओ असतील तर मला द्या का थोड्याशा टाकायला. हा देईल तुला. इथे हा घ्या इथे. जे मागे तुला हे जे टेंट दिसतात याला काय बोलतात? याला स्विस बेल्ट टेंट बोलतात. आणि याची कॅपॅसिटी कमीत कमी आहे ना, खाली जर झोपले तुम्ही तर 8 लोक आरामात यामध्ये बसू शकतात. आणि एकदम कम्फर्टेबल आहे टेंट. हे जे तू टेंट लावलेत आज, याबद्दल काय माहिती? हे टेंट आता 30% तयारी चालू आहे. हे तर माझे फक्त आता किती 50 टेंट आले, अजून माझे 100 टेंट लागायचे. तर ते जागा मला बनवायचे. परंतु टेंटची म्हणजे कुठे फाटलेत का, कुठे चेन रिपेअर करायचे का, यासाठी पहिले तयारी केली जाते. त्यासाठी आमची तयारी चालू आहे. साधारण या टेंटची कॅपॅसिटी किती लोकांची? त्याच्यामध्ये मी 2च लोक टाकतो, कम्फर्टेबल सर्वांना फील व्हायला पाहिजे. डॉमेट्री म्हणून आपल्याकडे काय? डॉमेट्री म्हणून एक टेंट उभा करणार आहे मोठा मी तिथे. त्याच्यामध्ये 20 लोकांची कॅपॅसिटी असणार आहे. ओके. पुढे आपल्याला आता काय दुसरं काय ते बॉल ते काय? योगेश, हे जरा मला वेगळं वाटतंय. नवीन फुटबॉल आहे ना, खूप एंटरटेनमेंट गेम आहे. आता ते कपल असतील ना, कपल साठी गेम आहे. म्हणजे एक बाजूला जेंट्स, एक बाजूला लेडीज. आणि हा जो आहे ना, गोल पास करायचा याच्यामध्ये. खेळताना एवढा आनंद असेल त्याचा, जेव्हा गोल होईल त्याच्यानंतर. दुसरा गेम आपल्याकडे ऍक्टिव्हिटी मध्ये आहे, हा टेबल टेनिस आहे. आणि मग तसे नॉर्मल आपले हा लुडो आहे, त्याच्यानंतर तो लुडो आहे, नंतर सापशिडी आहे. त्याच्यानंतर मग इथे तुम्हाला लॅडर क्लाइम्बिंग करायला मिळेल. आणि तिकडे जिपलाईन पण आहे आपल्याकडे. जिपलाईन आता अंधारात आहे, ती बघायला मिळणार. स्विमिंग पूल बद्दल काय? स्विमिंग पूल आहे ते. योगेश, आपल्याकडे तू बोलल्याप्रमाणे स्विमिंग पूल पण आहे. स्विमिंग पूलची कॅपॅसिटी किती लोकांची? आरामात 50 लोक आरामात यामध्ये हे करू शकतात. बेबी स्विमिंग पूलचं तयारी केली असं बनवलेलं नाही, चालू आहे त्याचं. तर मित्रांनो, इथे नदी नसून, नदी तर आहेच, तर ते मला जर कोणाला नदीत तर आपण कस्टमरला जाऊन देत नाही, कारण सेफ्टी कारणाने आपण नदीत लोक कस्टमरला उतरून देत नाही. परंतु तुम्ही स्विमिंग पूल मध्ये नक्कीच आनंद घेऊ शकता. ओके. तर मित्रांनो, आज आपण त्या रिसॉर्टला आपण भेट दिली आहे. त्या रिसॉर्टचे मालक योगेश मसने. आपल्याला जर बुकिंग करायची असेल तर तुम्हाला नंबर स्क्रीनवर मी नंबर देईल, त्या नंबरवर कॉल करून तुम्ही बुकिंग करू शकता. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.